शिवाजी विद्यापीठात मागील 3 दिवस शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव सुरू होता. शोभायात्रा, एकल लोकवाद्य वादन, सुगम गायन, नकला, रांगोळी, स्थळचित्र, एकल नृत्य, भारतीय समूहगीत, लघुनाटिका, मूकनाट्य, लघुपट, समूह नृत्य, कथा लेखन स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, नाट्यलेखन स्पर्धा आदी प्रकारांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. महोत्सवात गुरुवारी शेवटच्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या. यामध्ये संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेसह सुगम गायन, स्थळचित्रण, एकल नृत्य, भारतीय समूहगीत, मूकनाट्य आणि लघुपट या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सर्वसाधारण विजेतेपदावर सलग चौथ्यांदा आपलं नाव कोरलं. पारितोषिक वितरण समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साही प्रतिसाद लाभला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यात आलं. विजेत्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान KS महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदार जागृती विषयक पथनाट्यालाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी यावेळी मतदान करण्याबाबत सामूहिक शपथ घेतली. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, महोत्सव समन्वयक डॉक्टर प्रल्हाद माने, विनोद ठाकूर देसाई, कविता वड्राळे, प्रमोद कसबे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.